नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आज आपण विजिट करणार आहोत ठाणे जिल्ह्यातील अतिशय सुंदर अशा गावी आपटी या गावाला। हे माझं स्वतःचं गाव आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय सुंदर नजारे, प्राचीन शिव मंदिर आणि दोन नद्यांचा संगम याबद्दल मी माहिती एक्सप्लोअर करणार आहे। कल्याण स्टेशनपासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर असलेले आपटी हे गाव अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे। अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असणारं शिव मंदिर आणि दोन नद्यांचा संगम एक्सप्लोअर करण्यासाठी आपण निघालो आहोत। माझे दोन मित्र पुढे चालत आहेत। लहानशी पायवाट आहे मंदिराकडे आणि नद्यांकडे जाण्यासाठी। व्हिडिओ करण्यासाठी खूप स्ट्रगल होत आहे। पाऊस आणि हवा खूप जोरात आहे, तुम्ही पाहू शकता। निसर्गरम्य डोंगर, हिरवागार परिसर आणि दोन नद्यांचा संगम यामुळे हे गाव खास आहे। पण आपटी गावाची खरी ओळख म्हणजे येथील प्राचीन शिवमंदिर। स्थानिकांच्या मते हे शिवमंदिर अतिशय प्राचीन असून त्याचा संबंध पांडवांच्या काळाशी जोडला जातो। सध्या गावकऱ्यांच्या वर्गाने गोळा करून या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे। आपल्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा वारसा जपण्यासाठी गावकरी एकत्र येऊन हे पवित्र काम करत आहेत। या मंदिराबद्दल एक प्रसिद्ध स्थानिक आख्यायिका सांगितली जाते। असे म्हणतात की पांडव मंदिर बांधत असताना त्यांच्यासोबत त्यांची बहीणही होती। तिने कोंबडा आरवल्याचा आवाज करून पाठ झाल्याचे सांगितले, त्यामुळे मंदिराचे काम अपूर्ण अवस्थेतच थांबले। ही कथा स्थानिक परंपरेत आजही सांगितली जाते, जरी याला ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। 4-5 दिवसापासून पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे नदी एकदम खळखळून वाहत आहे। तर तुम्ही पाहू शकता ही जी समोरून आली आहे उल्हास नदी, आणि नदीचा प्रवाहाचा वेग तुम्ही पाहू शकता किती जास्त आहे। या मंदिराजवळच बारवी नदी आणि उल्हास नदी यांचा सुंदर संगम आहे। पावसाळ्यात हा परिसर अधिकच नयनरम्य दिसतो। शांत वातावरण, वाहणाऱ्या नद्या आणि हिरवागार निसर्ग मनाला वेगळाच आनंद देतो। मंदिराजवळील नदीपात्रात मोठे मोठे दगड आहेत। स्थानिकांच्या मते त्या दगडांवर आजही घोड्यांच्या पावलखुणा दिसतात, मात्र सध्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या सहज पाहता येत नाहीत। इतिहास, श्रद्धा, स्थानिक आख्यायिका आणि अप्रतिम निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे आपटी गाव। जर तुम्हाला अशीच ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाणे पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।